नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमरण उपोषण. उपोषणाचा आज तिसरा दिवस. छत्रपती शिवाजी महाराज स्मारका शेजारी अनाधिकृत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा मध्यरात्री प्लॅस्टिकच्या टाकीमध्ये पुतळा ठेवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे बेकायदेशीर असून सदरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा तेथून हलवावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक नियोजित जागा 1993 मध्ये ग्रामपंचायत पडेगावने दिली आहे तेथे मोठ्या मान सन्मानाने स्थापित करावा व दोन समाजात सलोखा कायम ठेवावा. या मागणीसाठी पडेगाव येथील श्री विठ्ठल निरस व श्री तुलसीदास निरस यांनी शिवस्मारक पडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केलेले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांनी तात्काळ हा वाद मिटवावा व दोन समाजात सलोखा निर्माण करावा अशी मागणी पडेगाव येथील गावकरी करताना दिसून आली. तर चला ऐकूयात उपोषणकर्ते काय म्हणतात ते. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊया. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. तर आपण पाहूया आमरण उपोषण करते त्या ठिकाणी जवळपास पडेगाव येथील सर्व युवा वर्ग या ठिकाणी उपोषणास बसलेला आपण पाहत आहोत. तर आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक नियोजित ठिकाणी झालेलं आहे. 2023ला स्थापना झालेली आहे. स्मारक पण उभं राहिलेलं आहे. आणि त्याच बाजूला 6 तारखेला काही धनगर बांधवांनी मद्यपान करून मध्यरात्री येऊन 2 वाजता या ठिकाणी प्लास्टिकच्या टाकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे. पण हा जो पुतळा आहे योग्य असं बसवलेलं नाही. अहिल्याबाईचं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचं देखील मोठं कार्य आहे. मोठे त्यांनी मंदिराचं जीर्णोद्धार केलेला आहे. तर अशा मातेचा असा या ठिकाणी प्लास्टिकच्या त्याच्यामध्ये पुतळा बसवणं योग्य नाही. आणि त्यांची नियोजित जागा खंडोबा मंदिर या ठिकाणी 30 वर्षापासून आहे. आणि 30 वर्षाच्या अगोदर 1993ला अहिल्यादेवी होळकर यांचं समाज मंदिर पण त्या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. म्हणजे स्वतंत्र असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेच्या स्मारकाची जे काही नियोजित जागा आहे ती स्वतंत्र अशी ग्रामपंचायतने पडेगाव ग्रामपंचायत दिलेली आहे का? दिलेली आहे ती जागा. त्यांचे 8 गुंठे नावानं जागा दिलेली आहे. हे जे फोटो दिसते तुम्हाला पाठीमागं ते पूर्वीचा हे बघा खाली नियोजित जागा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नियोजित जागा ते तसंच आहे. आणि त्या ठिकाणी आमदार फंडातून सभागृह मिळालं आहे. 2023-24लाच मिळालं आहे. त्या जागेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे ते सभामंडप बांधलेलं आहे. आणि ते ओबीसी म्हणून या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनी त्याच्यासाठी दिले. तेव्हापासूनच हा वाद जास्त पेटलेला आहे. जवळपास 11 महिन्यापासून हा वाद चालू आहे. आमचा अहिल्यादेवीला होळकरांना विरोध नाही आहे. जेवढे छत्रपती शिवाजी महाराजाला आम्ही मानतो त्याहीपेक्षा जास्त आम्ही त्यांना मानतो. आणि आमचं एकच मागणी या ठिकाणी न ठेवता योग्य ठिकाणी व्हावा जेणेकरून भविष्यामध्ये कसल्याही प्रकारचा वाद होणार नाही. आणि या ठिकाणी दोन्ही समाजाचे लग्न कार्य असेल कुठलाही कार्यक्रम असतील याच ठिकाणी होतात. आणि या ठिकाणी त्यांनी आज ते ठेवलेलं तो रात्री ठेवलेलं आहे. असं कोणालाही बैठकीमध्ये घेतलेलं नाही आहे. आणि ह्याच्या अगोदर त्यांनी 11 वाजता 12 वाजता किती वाजता मिटिंगा घेतलेल्या आहेत त्या धनगर बांधवांनी. तर असं न करता योग्य ठिकाणीच त्यांचं भव्य दिव्य असं अहिल्याबाई होळकरांचं सभागृह अशी आमची सर्व मराठा बांधवांची मागणी आहे. मराठा धनगर असा आमचा विरोध नाही आहे. तर या ठिकाणी आता आपण पाहिलेलं आहे उपोषणकर्ते विठ्ठलरावजी निरस यांचं म्हणणं आहे की आमचा कुठल्याही कोणाही समाजाशी वाद नाही आहे. धनगर हाटकर समाज बांधव देखील आमचेच आहेत. मात्र हा या परिसरामध्ये
एकाच ठिकाणी जर 2-2 पुतळे निर्माण केले तर भविष्यामध्ये येणाऱ्या सामाजिक कार्य जे काही करायचे असतील, लग्न असतील, काही अजून कोणत्या कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण होईल. म्हणून या ठिकाणी त्यांनी प्रांजळ मत मांडलेलं आहे की धनगर हाटकर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेचा जो काही नियोजित जाग्यावर ते काही सभागृह दिलेलं आहे, त्या सभागृहामध्ये, त्या चौकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेची स्थापना करावी असं उपोषणकर्ते विठ्ठलरावजी निरस सर यांचं मत आहे. तर आपण पाहूया दुसरे उपोषणकर्ते आहेत. सर नमस्कार. सर आपलं नाव? तुळशीदास दादाराव निरस. तर आता आपण आले आहोत दुसरे उपोषणकर्ते तुळशीदासजी निरस यांच्याकडे. तर आपण त्यांचे देखील विचार ऐकून घेऊया की सर आपल्याला काय, म्हणजे आपण उपोषण काय म्हणून सुरुवात केली? 2021 मध्ये आम्ही छत्रपती चौक म्हणून इथे एक बोर्ड लावला आणि सगळ्या समाजानं बैठक घेऊन 2023 मध्ये एक स्मारक उभा करायचं ठरवलं. पूर्ण समाजानं, धनगर, हाटकर, मुस्लिम, बौद्ध सर्व समाजानं एक स्मारक मोठं छत्रपती शिवाजी महाराजाचं व्हावं म्हणून एक स्मारक बसविलं. आणि हा स्मारक झाल्यापासून त्यांच्या मनात बाबा आमच्या अहिल्याबाईचं स्मारक व्हावं. ग्रामपंचायतनं 93ला त्यांना जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी अहिल्यादेवीचं मोठं स्मारक व्हावं आमची इच्छा आहे. ह्या अहिल्यादेवीच्या खूप मोठं कार्य आहे. अशा प्लॅस्टिकच्या किंवा कुठल्या भांड्यामध्ये बसविणं ही खंत आहे आणि नियोजित जागावर स्थलांतर व्हावं याच्यामुळं आम्ही उपोषणाला बसलो. तर आमची अशी मागणी बाबा ते स्थलांतर झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. त्यावेळी आम्ही मरदायला बी तयार आहे. आणि एवढ्या बी सरकारनं आमची दखल नाही घेतलं तर आत्मदहनाचा इशारा आम्ही दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे की आम्हाला कुठल्या समाजाशी वाद नाही, पुण्यश्लोक अहिल्या माता देखील आमचीच आहे आणि पुण्यश्लोक अहिल्या मातेंचं स्मारक भव्यदिव्य व्हावं आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी, पडेगावचे गावकरी मंडळ मिळून सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी स्मारक उभा करू असं यांचं मत आहे. परंतु या ठिकाणी एकाच ठिकाणी प्लॅस्टिकच्या त्या टाकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेचं स्मारक ठेवणं हे उचित नाही असं या उपोषणकर्त्यांचं मत आहे. तर परत यांचं असं मत यायला लागलं की आता जर हे सामंजस्यानं तिला नाही सोडवला तर आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पडेगाव इथं आम्ही उपोषण करत आहोत. आणि याच्यानंतर सर कुठे करणार उपोषण? उपोषण आता इथं नाही, उपोषण दहन केल्याशिवाय राहणार. एक शिवभक्तांचं, शिवप्रेमी गावातला तिला हा गावातच सुटावा असेच उपोषण आम्ही कलेक्टर ऑफिस परभणी या आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.